श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 39. अश्वत्थ महात्म. 60 वर्षाच्या वंदे संतान प्राप्ती. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरूंच्या कृपेने एका 60 वर्षाच्या वान स्त्रीला पुत्र झाला. ती अद्भुत कथा ऐक. सोमनाथ नावाचा एक शौनक गोत्री ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव गंगा. पतिपरायण असलेली ती स्त्री वेदशास्त्रानुसार आचरण करीत असे. ती 60 वर्षाची झाली तरी तिला मूलबाळ नव्हते. गाणगापुरात तिला सर्वजण वांझोटी म्हणून हिणवत. ती नित्यनेमाने श्रीगुरूंच्या दर्शनाला येत असे व निरांजनाने त्यांची आरती करीत असे. तिचा हा नेम कितीतरी दिवस चालू होता. तिच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी तिला विचारले, तू नित्यनेमाने माझी निरांजनाने आरती करतेस, तुझी काय इच्छा आहे? तुझी जी काही कामना असेल ती सांग. नारायणाच्या शंकराच्या मनात आले तर ते तुझी इच्छा नक्की पूर्ण करतील. श्रीगुरू असे म्हणाले असता गंगा त्यांच्या पाया पडून म्हणाली, स्वामी, निपुत्रिकाला स्वर्ग प्राप्त नाही. निपुत्रिक स्त्रीचे तोंड पाहू नये असे लोक म्हणतात. जिच्या पोटी मूल नाही त्या स्त्रीचे आयुष्य व्यर्थ आहे. पुत्रजन्माचे मागच्या 42 पिढ्या उद्धरून जातात. पुत्राविना घर अरण्यासमान. मी जेव्हा गंगेवर स्नानासाठी जाते त्यावेळी लेकूरवाळ्या स्त्रिया आपल्या मुलांना कडेवर घेऊन येतात, पण माझ्या नशिबात ते नाही. ज्यांना पुत्र पौत्र असतात त्यांना परलोकी प्राप्ती होते, पण निपुत्रिकाला पिंडदान कोणी करत नसल्याने त्याला मुक्ती मिळत नाही. आता हा जन्म पुरे झाला, तो फुकट गेला. आता माझा पुढचा जन्म तरी सफल होईल, पुत्रप्राप्तीची माझी कामना पूर्ण होईल असा वर मला द्या. त्यावर श्रीगुरू हसून म्हणाले, पुढचा जन्म कोणी पाहिला आहे? पुढच्या जन्मी तुला या जन्मातले काही आठवेल का? तेव्हा पुढच्या जन्माचे सोडून दे. तुला याच जन्मी सुलक्षणी कन्यापुत्र होतील यावर पूर्ण विश्वास ठेव. त्यावर ती स्त्री म्हणाली, स्वामी, हे काय सांगता? मला आता 60 वर्ष झाली. आजपर्यंत पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक व्रतवैकल्ये केली, नवस केले, पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या, सगळे काही मी विश्वासाने केले, पण कशाचा उपयोग झाला नाही. आजही मी अश्वत्थाला पिंपळाला मूर्खपणाने प्रदक्षिणा घालत आहे. या नाही तर पुढच्या जन्मी तरी अश्वत्थ सेवा फळाला यावी. आता मी 60 वर्षाची झाली आहे. असे असतानाही याच जन्मी मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिलात. तुमच्या शब्दावर मी अविश्वास कसा दाखवू? श्रीगुरू म्हणाले, अश्वत्थ सेवा महापुण्यकारक आहे. ती कधीही व्यर्थ जात नाही. तू अश्वत्थाची निंदा करू नकोस. आमच्यासह अश्वत्थाची तू सेवा कर. तुला नक्की पुत्रप्राप्ती होईल. आता आम्ही सांगतो तसे कर. तू नित्यनेमाने भीमा अमरजा संगमावर जा. तेथे अश्वत्थ वृक्ष आहे. आम्ही दररोज अनुष्ठानासाठी तेथे जात असतो. तेथे तू आमच्यासह अश्वत्थाची सेवा कर. तेथे अश्वत्थ रूपाने प्रत्यक्ष नारायणाचे वास्तव आहे. मला अश्वत्थाचे महात्म्य सांगा, अशी त्या स्त्रीने विनंती केली असता श्रीगुरू म्हणाले, अश्वत्थाची निंदा कधी करू नये. त्याचे महात्म्य फार मोठे आहे. अश्वत्थाच्या ठिकाणी सर्व देवांचे वास्तव असते. एका अश्वत्थाच्या सेवेने सर्व देवांची सेवा केल्याने फळ मिळते. ब्रह्मांड पुराणात प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी नारद मुनींना अश्वत्थाचे महात्म्य सांगितले आहे. एकदा त्रैलोक्य संचारी नारद मुनी फिरत पृथ्वीवरील ऋषींच्या आश्रमात आले. नारद मुनींना पाहून सर्व ऋषींना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्यांना अर्धपाद्य देऊन त्याचे उत्तम स्वागत केले. मुनीवर्य, आम्हाला अश्वत्थाचे महात्म्य सांगा, अशी सर्व ऋषींनी विनंती केली असता नारद मुनी म्हणाले, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने मला अश्वत्थ महात्म्य सांगितले आहे, तेच मी तुम्हाला सांगतो. अश्वत्थ म्हणजे प्रत्यक्ष नारायण होय. तो विष्णू स्वरूप आहे. त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव, बुंध्यामध्ये विष्णू व शेंड्यावर रुद्राचे वास्तव असते. त्याच्या फांद्यामध्ये दक्षिणेला शंकर, पश्चिमेला विष्णू, उत्तरेला ब्रह्मदेव व पूर्वेला इंद्रादी सर्व देवदेवता वास्तव करतात. त्याच्या सर्व शाखा फांद्यावर आदित्य नित्य निवास करतो. त्याच्या मुळ्यात गो ब्राह्मण, सर्व ऋषी, वेद आणि यज्ञ यांचे वास्तव असते. पूर्वेकडील शाखावर सर्व नद्या व सप्तसागरांचे वास्तव्य आहे. ओंकार स्वरूप अश्वत्थाचे हे मूळ, ओ म्हणजे बुंदा आणि म म्हणजे फळे फुले होत. त्रैमूर्तीचे वास्तव असलेल्या या पवित्र वृक्षावर 11 रुद्र व अष्टवसू असे सर्व देव आहेत. म्हणूनच अश्वत्थाला कल्पवृक्ष म्हणतात. एका अश्वत्थाची सेवा केली असता या सर्व देवदेवांची सेवा घडते व त्यांच्या कृपेने श्रद्धाळू लोकांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. अश्वत्थाचे महात्म्य अगाध शब्दात सांगता येत नाही. मग नारद मुनीने अश्वत्थाची सेवा कशी करायची ते समजावून सांगितले. नारद मुनी म्हणाले, अश्वत्थ सेवा व्रताला गुरु, शुक्र व चंद्रबळ असणाऱ्या चैत्र, आषाढ व पौष महिन्यात या व्रताला प्रारंभ करावा. गुरु शुक्राचा अस्त असताना व चंद्रबळ नसताना या व्रताला प्रारंभ करू नये. याशिवाय
इतर महिन्यात दिनशुद्धी पाहून उपासपूर्वक शुचिर्भूतपणे या व्रताला सुरुवात करावी. रविवारी, सोमवारी, शुक्रवारी, संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी रिक्त स्थितीस, तिसऱ्या प्रहरी, पर्वणी काळी, योग असताना, वैधूती इत्यादी अशुभ दिवशी अश्वत्थाला स्पर्श करू नये. करणाऱ्याने सदैव शुचिर्भूत असावे. असत्य भाषण करू नये. परनिंदा, बितडवाद टाळावा. प्रातःकाळी सचेल स्नान करावे. श्वेतवस्त्र परिधान करावे. अश्वत्थाखालची जमीन गोमयाने सारवावी. त्यावर सुंदर रांगोळ्या काढाव्यात. त्या रांगोळ्यात कमळादी शुभाकृती काढाव्यात. शुद्ध जाळणे जलाने भरलेले 2 कलश त्या रांगोळ्यावर स्थापन करावेत. त्या दोन्ही कलशात गंगा व यमुना या नद्या आहेत असा संकल्प करावा. त्या कलशाची गंधाक्ष पुष्पताने पूजा करावी. पुण्याहवाचन करून आपल्या इष्टकामनेचा उच्चार करावा. मंगल कलशाने पाणी आणून अश्वत्थाला 7 वेळा स्नान घालावे. मग पुन्हा स्नान करून अश्वत्थाची पुरुष सूक्त मंत्राने षोडशोपचारी यथासांग पूजा करावी. त्यावेळी लक्ष्मीसहित अष्टभुजा नारायणाचे ध्यान करावे. सर्व देवदेवांना आवाहन करावे. मग अश्वत्थ नारायणाला वस्त्राने किंवा सुटेने वेढे घालावेत. मग पुरुष सूक्त म्हणत मंदगतीने अश्वत्थाला प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे सर्व संकटे नाहीशी होऊन इष्टकामना पूर्ण होतात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर साष्टांग नमस्कार घालावा. या प्रदक्षिणाचे फळ काय सांगावे. प्रदक्षिणा घालताना पदोपदी अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते. महापातकांचा नाश होतो. सर्व प्रकारच्या व्याधी नाहीशा होतात. जन्म मृत्यू व्याधी नाहीशा होतात. संसारभव राहत नाही. ग्रहपीडा होत नाही. ज्याला पुत्राची इच्छा असेल त्याला उत्तम पुत्रसंतान प्राप्त होते. शनिवारी अश्वत्थ वृक्षाखाली मृत्युंजय जप केला असता अपमृत्यू टळतो. पूर्ण आयुष्य प्राप्त होते. अश्वत्थ वृक्षाखाली बसून शनी अष्टक स्तोत्र म्हटल्यास शनीची पीडा होत नाही. 7.5चा त्रास होत नाही. अश्वत्थ वृक्षासाठी मंत्रपाठ केल्यास वेदपठणाचे पुण्य मिळते. जो अश्वत्थाची स्थापना करतो त्याला 42 कुळे उद्धारून स्वर्गाला जातात. अश्वत्थ वृक्ष तोडणे महापाप आहे असे वृत्त करणारा मनुष्य आपल्या पितरासह नरकात जातो. अश्वत्थ वृक्षाखाली होम हवन केले असता महायज्ञाचे पुण्य प्राप्त होते. अश्वत्थाला जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या असतील त्याच्या दशांश हवन करावे. हवनाच्या दशांश ब्राह्मण भोजन घालावे. हे सर्व केल्यानंतर व्रताचे उद्यापन करावे. सोन्याचा अश्वत्थ वृक्ष विधीपूर्वक ब्राह्मणाला द्यावा. सवस्व श्वेत धेनूचे ब्राह्मणाला दान द्यावे. अश्वत्थाखाली तिळाची रास करून वस्त्राने ती झाकावी व ती ब्राह्मणाला दान द्यावी. असे हे अश्वत्थाचे महात्म्य नारदाने ऋषीला सांगितले. तेच श्रीगुरूने गंगाबाईला सांगितले. मग श्रीगुरू तिला म्हणाले, अश्वत्थाचे महात्म्य असे आहे, ज्याच्याजवळ भावभक्ती आहे त्याला शास्त्रोक्त फलप्राप्ती होईल. अशा प्रकारे श्रीगुरूने गंगाबाईला अश्वत्थ महात्म्य सांगितले. मग तिला ते म्हणाले, आता तू संगमावर जा व अश्वत्थ सेवा कर, तुला कन्यापुत्र प्राप्त होतील. त्यावर गंगाबाई म्हणाली, स्वामी, मी 60 वर्षाची वंध्या आहे. मला मूल होणार नाही, परंतु तुमच्या वचनावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. तुमच्या सांगण्यानुसार मी अश्वत्थ सेवा करीन. ती केवळ तुमच्यावरच माझी श्रद्धा आहे म्हणून. मग गंगाबाईने श्रीगुरूंना वंदन करून भीमा अमरजा संगमावर गेली. तेथील तीर्थस्नान करून ती यथाविधी अश्वत्थ सेवा करू लागली. तिने अश्वत्थ सेवा सुरू केली. त्याच्या 3ऱ्या दिवशी रात्री तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला. तो तिला म्हणाला, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे असे समज. आता तू एक कर, तू गाणगापुरात जा. तेथे श्रीगुरू आहेत. त्यांना तू 7 प्रदक्षिणा घालून नमस्कार कर. मग ते तुला जे देतील ते भक्षण कर. आता उशीर करू नकोस, लवकर जा. गंगाबाई स्वप्नातून जागी झाली. तिला सगळे स्वप्न आठवले. 4थ्या दिवशी अश्वत्थाची सेवा करून ती गाणगापुरात श्रीगुरूंच्याकडे आली. तिने श्रीगुरूंना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. श्रीगुरूंनी प्रसन्न हास्य करून तिच्या ओटी 2 फळे घातली व तिला ते म्हणाले, हे फळे तू आनंदाने खा. तुझे काम झाले असे समज. आता तू भोजन करून जा. तुला मी कन्या आणि पुत्र दिले आहे. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. प्रथम व्रताचे यथासांग उद्यापन कर व मग ती फळे खा. श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे गंगाबाईने व्रताचे उद्यापन केले. दानधर्म केला आणि काय आश्चर्य, त्याच 60 वर्षाची ती वंध्या गंगाबाई ऋतुमाती झाली. पुढे 3 दिवस श्वेतवस्त्र परिधान करून मौन व्रत स्वीकारून एकांतात राहिली. 4थ्या दिवशी सुस्नान करून ती आपल्या पतीसह श्रीगुरूंच्या दर्शनाला गेली. तिने श्रीगुरूची यथासांग पूजा केली. तेव्हा श्रीगुरूंनी तिला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. 5व्या दिवशी पतीसंग करून गर्भवती झाली. ही बातमी गावात सर्वांना समजतात त्यांना मोठे आश्चर्य वाटले. केस पिकलेली 60 वर्षाची वंध्या गर्भवती झाली. ही केवळ भक्तवर दत्रयमूर्ती नृसिंह सरस्वतीची कृपा. त्यांची मनोभावे सेवा केली असता अशक्य काय, याची सर्वांना खात्री पटली. सोमनाथालाही खूप आनंद झाला. त्याने तिच्या गर्भारपणातील सर्व विधी यथासांग पूर्ण केले.
यथाकाली ती प्रसूत झाली. तिला कन्यारत्न झाले. सोमनाथाने खूप दानधर्म केला. 10 दिवसांनी गंगा आणि सोमनाथ आपल्या कन्येला घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनाला आली. त्यांनी आपल्या कन्येला श्रीगुरूंच्या पायावर घातले. तेव्हा प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला, ही तुमची कन्या शतायुषी होईल. हिला परमज्ञानी पती मिळेल. हिला सर्व प्रकारची ऐश्वर्य प्राप्त होतील. दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनाला येईल. हिला पौत्र प्राप्त होतील. श्रीगुरूंनी असा आशीर्वाद दिला असता गंगाबाई हात जोडून म्हणाली, स्वामी, तुमच्या कृपा आशीर्वादाने मला कन्या झाली. आता मला पुत्र व्हावा अशी इच्छा आहे. श्रीगुरू म्हणाले, तुला कसला पुत्र हवा आहे? परमज्ञानी असा हवा असेल तर तो अल्पायुषी 30 वर्ष जगेल. तुला दीर्घायुषी पुत्र हवा असेल तर तो मूर्ख असेल. गंगाबाई म्हणाली, स्वामी, मला मोठ्या योग्यतेचा ज्ञानी पुत्र हवा आहे. त्याला 5 पुत्र व्हावेत. श्रीगुरूंनी तथास्तु म्हणून तिला तसा वर दिला. गंगा आणि सोमनाथ यांना अतिशय आनंद झाला. ती मोठ्या समाधानाने घरी परत गेली. पुढे यथावकाश सर्व काही तसेच घडले. गंगाबाईला ज्ञानी पुत्र झाला. कन्येचेही भविष्य खरे ठरले. तिच्या पतीने मोठे मोठे यज्ञ केले म्हणून त्याचे दीक्षित असे नाव सर्वत्र झाले. श्रीगुरू कृपा अशी आहे, जेथे श्रद्धा आहे तेथे फळ आहे म्हणून सरस्वती गंगाधर सांगतात. लोक हो, श्रीगुरूंची मनोभावे सेवा करा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील. अशा रीतीने श्री गुरुचरित्रमृतातील अश्वत्थ महात्म्य 60 वर्षाच्या वंदे संतान प्राप्ती नावाचा अध्याय 39 समाप्त.